दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाची यात्रा 30 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होणार आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्र तसंच अन्य राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। यात्रा काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं जवळपास 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे। शासन काठी घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी सेंट्रल प्लाझा इथं वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। गिरोली फाटामार्गे येणाऱ्या भाविकांसाठी यमाई वळणाजवळ दानेवाडी फाटा बुने फार्म हाऊस इथं एकूण 17 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। केरली फाटामार्गे येणाऱ्या वाहनांसाठी जुने एसटी स्टँड, नवीन एसटी स्टँडच्या मागील बाजू, गायमुख, इनाम पार्किंग अशा 9 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। शिवाय यमाई मंदिराच्या मागील बाजूला श्रावणी हॉटेलसमोर टोल नाक्याच्या बाजूला दुचाकी वाहनं पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। 30 तारखेपासून सायंकाळी 8 नंतर सर्व मार्गावरून ज्योतिबाकडे येणारी सर्व अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे। बुधवारी 1 एप्रिल रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी सायंकाळी यात्रा संपल्यानंतर केवळ ज्योतिबा डोंगरावरून सर्व प्रकारची वाहनं खाली येतील। मात्र बुधवारी सायंकाळनंतर सर्व प्रकारच्या वाहनांना मंदिराकडे जाण्यासाठी रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे। भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय। मार्च 2026 पासून आपण संध्याकाळी 8 वाजल्यापासून वरती अवजड वाहनांना प्रवेश बंद करत आहे। तसेच जी व्यापाऱ्यांची जी वाहनं आहेत तिथं साहित्य घेऊन जाणार ती सुद्धा 30 तारखेला संध्याकाळी 8 वाजता आम्ही बंद करणार आहोत। त्याच्यानंतर ती वाहनं येणार नाहीत, तर त्याच्या आधी ती वाहनं येतील। तसेच जे येणारे भाविक आहेत तर भाविकांच्या जे पार्किंगची व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था एकूण 33 ठिकाणी आहे। यामध्ये जे गिरोली फाटामार्गे येणारी जी वाहनं आहेत तर त्यांचं एकूण 17 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था 4 चाकी वाहनांची केलेली आहे आणि 3 ठिकाणी दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। तसेच जे शासन काट्यांची वाहनं आहेत तर ती वाहनं मेन पार्किंग या ठिकाणी राहतील वरती आणि अवजड वाहनं जे आहेत ते सेंट्रल प्लाझा या ठिकाणी राहतील। तसेच केरली फाटामार्गे जी वाहनं येणार आहेत, केरली फाटामार्गे येणाऱ्या वाहनांसाठी एकूण 10 ठिकाणी 4 चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि 3 ठिकाणी दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। तर यावेळी जे इनाम गायमुख पार्किंग आहे हे पण मोठं पार्किंग आपण पायथ्याला केलेलं आहे आणि बुने फार्म हाऊसच्या पाठीमागे एक 3000 वाहनांचं अतिरिक्त पार्किंग केलेलं आहे। तर कोणत्याही भाविकांना जी वाहनं येणार आहे तर ती व्यवस्थित पार्किंगमध्ये जातील या दृष्टीने वाहतूक शाखा नियोजन करत आहे। तर याकरता माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी एक जाहीरनामा काढलेला आहे, अधिसूचना काढलेली आहे। तसेच कलेक्टर साहेबांनी अधिसूचना काढलेली आहे। यामध्ये जी वाहनं येणारे आहेत ते रस्त्यावरती कुठेही पार्क होणार नाहीत। तसेच जी आम्ही निर्देश दिलेले आहेत त्यानुसार वाहनं पार्क होतील। तसे यात्रा संपल्यानंतर दिनांक 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 3 ते 4 या दरम्यान आम्ही वरती जाणारी डोंगरावरती जाणारी वाहनं आहेत तर ती वाहनं थांबवण्यात येतील, ती खालीच राहतील आणि वरून यात्रा फुटल्यानंतर संध्याकाळी 5 नंतर वरून फक्त एकेरी वाहतूक चालू राहील। यात्रा काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार वाहतूक मार्गावर अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे।